मुंबईतल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये गेल्या आहेत. पुण्यानंतर मुंबईमध्ये शरद पवारांच्या गटासाठी हा एक मोठा धक्का आहे. दोन्ही पवारांची युती अनेक पदाधिकाऱ्यांची अडचण ठरली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. काल एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष बारामतीत अदानींसोबत एका उद्घाटन सोहळ्यात होते आणि दुसरीकडे इकडे मुंबईत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षाच भाजपनं गळाला लावल्या. मुंबईमधला शरद पवार गटाचा प्रमुख चेहरा असलेल्या राखी जाधवांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याच राखी जाधव काल परवापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कुठे किती जागा लढवाव्यात म्हणून बैठकांमध्ये वाटाघाटी करत होत्या. मात्र वॉर्डाच्या विकासाचं कारण देत त्याच भाजपमध्ये दाखल झाल्या. ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेमध्ये तुम्ही गटनेता होता, त्यानंतर राष्ट्रवादीने तुम्हाला मुंबई अध्यक्ष बनवलं आणि आता तुम्ही थेट भाजपमध्ये आलात, नेमकं असं काय घडलं? मुंबई शहरामध्ये जे विकास कामं चाललेली आहेत किंवा माझा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये विकास कामं होणे अपेक्षित आहे आणि म्हणून त्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे बंधूंसोबत युतीची चर्चा सुरू आहे. यात पवारांच्या वाट्याला केवळ 15 ते 20 जागाच देण्याची तयारी ठाकरेंनी दाखवली. त्यामुळे जर समर्थकांना तिकीट देऊ शकत नसाल तर अर्थ काय, असं म्हणत राखी जाधव भाजपात गेल्या. मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर समर्थकांऐवजी एकट्या राखी जाधवांनाच तिकीट मिळालं. त्यामुळे आश्चर्यही व्यक्त होतंय. मुंबई अध्यक्ष होतात, तिकीट प्रक्रियेमध्ये कालपर्यंत तुम्ही त्या पक्षात होतात, काय नेमकं असं घडलं? का तुम्ही असा विचार केलात की भाजपमध्ये यायला पाहिजे? तरी कार्यकर्त्यांना उमेदवारी अपेक्षित होती, पण ते पक्षाकडून विविध कारणांसाठी ती उमेदवारी त्यांना देऊ शकले नाही किंवा माझे जे स्टेटिंग नगरसेवक होते त्यांना देखील आपण त्या ठिकाणी न्याय देऊ शकलं नाही, म्हणून तो घेतलेला मी निर्णय आहे. तुम्हाला तो EB फॉर्म मिळाला, मात्र तुमच्यासोबत अजून काही कोणते उमेदवार आहेत का तुमच्या पाठीमागे? कोणतं? नाही, असं काही नाही आहे. थँक्यू. EB फॉर्म गेला, गाडीत गेला परागबाईंकडे. 80 वर्षांच्या शरद पवार यांच्याकडे बघून आपल्याला शेवटपर्यंत लढायचंय, असं सुप्रिया सुळे राष्ट्रवादी फुटल्यानंतर बोलल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार गटच वाऱ्यावर असल्याची स्थिती आहे. अजित पवारांसोबत युतीमुळे शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीत सन्मानजनक जागा न मिळाल्यानं मुंबई शहराध्यक्ष राखी जाधव भाजपमध्ये गेल्या. गुजराती विभाग मुंबई अध्यक्ष यामिनीबेन पंचाळ दादा गटात दाखल झाल्या. दुसरीकडे शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील सक्रिय दिसत नाही. आजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना तर आपल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय, याचा पत्ताच नसतो. कुणाबद्दली आमच्यावर करा, काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. एक सांगते, महिला आहे मी. छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच तारा राणी होते आणि तीच जिजाऊ होते. आणि ह्यावर हा निर्णय आणि ही जबाबदारी आज आपल्या सगळ्यांवर आली आहे. एक मिनिट सज्जद सर, अजित पवार गेले त्या महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा पवार साहेबांवर टीका केली. त्यानंतर तुम्ही बोललात की कुणालाही कुणाचाही नाद करा, पण माझ्या वडिलांवरती येऊ नका. अर्थातच जर अजितदादांसोबत तुमची युती होत असेल पुण्यापुरती, पुण्यात PCMC मंच शेअर करावा लागेल सभेला, तुम्ही अजितदादांसोबत मंच शेअर करायला तयार आहात का? वैयक्तिक सुप्रिया सुळे म्हणून. सुप्रिया सुळे जो पक्ष सांगेल ते करेल. उद्या माझ्या पक्षाने मला सांगितलं जा त्या नदीमध्ये जाऊन उडी मार, मी पक्षासाठी जर हिताचं असेल तर तेही करेल. तिकडे पुण्यात आधी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसाठी बैठका होतात. त्या विरोधात निष्ठावंत आवाज उठवू लागल्यानंतर अजित पवारांशी युती होणार नसल्याचं शरद पवार गटाकडून सांगितलं जातंय. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंसोबत युतीची चर्चा करणार असल्याची बातमी येते. मात्र प्रत्यक्षात शरद पवार गटाचे नेते त्या बैठकीला जातच नाही आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती होऊन जाते. त्यांच्याबरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना, उभाटा आणि काँग्रेस बरोबरच आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना फक्त सांगितलं की तुमचं आणि आमचं जमणार नाही आणि आम्ही परत निघून आलो. याच्यापेक्षा तिथे
कोणतीही चर्चा झाली नाही. काल काँग्रेसची मंडळी उशिरा पुण्यामध्ये आली, त्यांच्याशी अजून आमची चर्चा झाली नाही किंवा शिवसेना उभाटा गटाची सुद्धा आमची चर्चा झाली नाही. आणि मीन टाईम या सगळ्याच्या मध्ये चारही पक्ष पहिल्यांदा एकत्र आलेले होते, चर्चा झालेली होती. म्हणजे दादांचे काही प्रतिनिधी आमची चर्चा करत होते, आम्ही त्यांची करत होतो, सेनेचे देखील होते, काँग्रेसचे देखील होते. पण आता ते सगळं चित्र बदलले गेले असल्यामुळे काही नाही. दादांशी जी चर्चा झाली त्याच्या बाबतीमध्ये दादा आणि आमची आणखीन एक चर्चा होईल आणि संध्याकाळपर्यंत काय तो आमचा निर्णय सांगेल. मुंबईत एकट्या राखी जाधवच नाही तर शरद पवार गटाचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख, सरचिटणीस अशोक पांचाळ यांनी देखील शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. Supriya Sule will lead the campaign in Pune and Mumbai and the entire state. अजित पवार जर शरद पवारांकडे आले तर तुम्ही मान्य कराल का? त्या नात्यात मी कोण आहे? मैं बहुत छोटी हूँ भैया. तो निर्णय शरद पवार आणि अजित पवार घेतील. आय एम अ नोबडी. कुठेतरी माझ्या पक्षाचा जो कोणी कार्यकर्ता किंवा सिटिंग नगरसेवक किंवा माजी नगरसेवक होते, जे निवडून येण्यासारखे जे सीट्स होते, त्या ठिकाणी आपण उमेदवारी देऊ शकत नाही आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष निर्माण होतोय आणि म्हणून त्या पदापासून मी राजीनामा दिला. आतापर्यंत भाजपच्या विरोधात तुम्ही सगळी आंदोलनं केलेली पाहायला मिळाली होती. आता थेट भाजपमध्ये विचारधारा तिकडे वेगळी होती, आता इकडे वेगळी हिंदुत्वाची विचारधारा आहे. नेमकं आता कसं जमणार तुम्हाला? माझा मतदारसंघ ही माझी प्रायोरिटी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामं अपेक्षित आहे आणि त्या प्रायोरिटीला धरूनच मी आज हा घेतलेला निर्णय आहे. एबी फॉर्म मिळाला भाजपकडून? मिळेल. नाराजी घरी ठेवा असं विधान सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगताप यांच्या मुद्द्यावर दिलं होतं. त्या विधानाला 2 दिवस होत नाही तोच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करण्याचं लोण पुण्यानंतर मुंबईत पोहोचलंय. राष्ट्रवादी फुटल्यानंतर ज्या निष्ठावंतांनी शरद पवारांना साथ दिली त्यांना नाराजी घरी ठेवण्याचे सल्ले दिले जात आहेत आणि फुटलेल्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट हातात हात घालून जागा वाटप ठरवत आहेत. काय आदरणीय पवार साहेब. विनायक डावरुंगसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.